पाटील, ओबीसींची आत्ता बैठक संपलेली आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी सगळे ओबीसी नेते आक्रमक झाले आणि 2 तारखेला जो GR काढला हैदराबाद गॅजेट ही रद्द करण्याची मागणी करण्यात आली. नाही, इतके मराठ्यांवरती का जळाऊ लोक आहेत हे कळत नाही, परंतु खूप या आंदोलनाच्या माध्यमातून का होईना खूप चांगली गोष्ट झाली की हे लोक उघडे पडले. मराठ्यांना कळतच नव्हतं आपला शत्रू कोण आहे, आपला विरोधक कोण आहे. आमच्यातच राहून आमचाच घात केला जायचा मराठ्यांचा. हे खूप चांगलं झालं की या 2 वर्षाच्या कालावधीत मराठा समाज प्रचंड जागा झाला आणि आपला खरा शत्रू कोण आहे हेही लक्षात आलं. आणि यांनी मराठ्यांचं आरक्षण मिळू दिलं नाही. हे नेते पण कोण कोण आहेत हेही समाजाच्या लक्षात आलं. समाजाने इथून पुढं जागरूक राहिलं पाहिजे. मराठ्यांनी आपल्या समाजाला आरक्षण मिळू नये, मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी कोणी विरोध केला, कोण नेता आहे, तो नेता पूर्णपणानं संपवणं गरजेचं आहे आणि ते आपण आता संपवणं पाहिजे. परिणामाची चिंता नाही करता आणि करायची पण मराठ्यांनी नाही. पण इथून पुढच्या काळात मराठा आरक्षणाला विरोध करणारा तो पक्ष आणि असणारा संबंधित तो विरोध करणारा नेता याला संपवायचा म्हणजे संपवायचं हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवायचं. म्हणजे पुढं आपल्या समाजाच्या पोराला अडचणी राहणार नाहीत. अडचणी दूर करा. विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅजेट तुम्ही शासन निर्णय कसा काढला असा प्रश्न जो आहे तर छगन भुजबळ यांनी या बैठकीत विचारला. तिला गेलेले आहे ते छगन भुजबळ म्हणजे गेलेले आहे ते काही विचारतात त्याला काय, त्याला काही किंमत राहिलेली नाही. इथून पुढे एकच सांगितलं मी एका वाक्यात, आता मराठा समाजाच्या लेकराबाळापुढं जी अडथळा असेल तो अडथळा दूर करायच्या कामाला मराठ्यांनी लागायचं. दयामया करायची नाही. ज्या जातीचा नेता मराठ्यांच्या पोरांच्या जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात जाईल तो अडथळा मराठ्यांनी दूर करत जायचा. कधीच विसरायचं नाही, सोडून द्यायचं नाही. कडवट आणि कट्टर मराठ्यांनी बनायचं हे ध्यानात ठेवा. जे मराठ्यांचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात जाते त्याला संपवायचं, राजकीय त्याला उद्ध्वस्त करून टाकायचं ध्यानात ठेवायचं. म्हणजे पुढचा काळ, पुढच्या आपल्या पिढ्या सुखाने, समाधानाने, आनंदाने राहतील. आत्तापासूनच यांना संपवायच्या मागं लागा. याच बैठकीत पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. हा, तिला आता कसं आहे, शेवटी एखाद्याचं काय असतं, बोगस आरक्षण खाऊन खाऊन रक्तसुद्धा बोगस झालेलं असतं. त्याला नावीलाज असतो, त्याला कोणी काय करू शकत नाही ना. शेवटी लोकांनी त्यांच्यात त्यांच्या बापात म्हणून थोडक्यात एक इमानदारी बघितली होती, एक स्वच्छपणा बघितला होता, एक आपलेपणा बघितला होता, एक माणुसकी बघितली होती. तेच मराठ्यांना वाटलं यांच्यात पण पुढं असेल, पण ते नाही. मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी किती उताळे झाले ती हे बीड जिल्ह्याच्या खूप लक्षात आलं आणि खूप दिवसानं मराठ्यांच्या लक्षात आलं. हे बरं झालं. म्हणून मी आत्ता सांगितलं, यांनी बंजारा समाजाचं आरक्षण खाऊन बंजाऱ्याचं वाटोळं केलं. हे कोणाला म्हणतात आम्ही तुमच्यासारखं दिसतो, असल्या नियतीनं आरक्षण खाल्लेलं यांनी. त्याच्यामुळे यांचा मुलाहिजा न करता, यांना न गिनिता आपल्या समाजाला आणि आपल्या पोराला कोण अडचणी आणतं ते नेते आता संपवायच्या मागं लागा. पुढच्या पिढ्या मराठ्याच्या सुखी समाधानी ठेवायच्या असल्या तर जेव्हा जातीचा नेता आडवा येईल त्या नेत्याला राजकारणातून मराठ्यांनी संपायच्या मागं लागा, तर सुखी समाधानाने पोरं पुढं राहू शकतात. आणि यांच्या वाचून मराठ्याचं काही गुंतलेलं पण नाही. इकडं दलित आहे, मुस्लिम आहे, लंबाना समाज आहे, राजपूत समाज आहे, कायकाडी आहे, कुंभार आहे, लोहार आहे, सुतार आहे, ढवार आहे, माळी हे, धनगर आहे, शेकडो जाती आहेत. यांना धरा. हे 2 आणि 4 आणि 5 हजारच्या मतदानासाठी यांच्या मागं पळू नका. हे संपून टाका यांना. मराठ्यांनी ध्यानात ठेवा, सुखी समाधानी पोरं करायची असली ते अडथळा दूर करा. यांना संपवा आता. याच बैठकीत विजय विडेट्टीवार देखील होते आणि त्यांनी देखील 2 तारखेचा जो GR आहे तो रद्द करण्याची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी. कोणाचं होत नसतो, कोणाच्या बापाची पेंडी कधी रद्द होणं कोणाला होत असतो का? त्याच्या म्हणण्यावर चालत असतो का कायदा? त्याच्या म्हणण्यावर थोडं सरकार चालत असतं. याला
94चं आरक्षण घेतलं, 16% मराठ्याचं फुकट बोगस आरक्षण खायला भेटलं यांना. त्यांना आत्ताशी कळायला लागलं आता. आपण जे आर रद्द करायला लागलं म्हणल्यावर मराठ्याचा जे आर रद्द करा म्हणा लागल्यापासून मराठ्यांनी सुद्धा 16% आरक्षण, 2% आरक्षण आणि 150-200 जाती बोगस घातले त्यात काढा म्हणतात. हे त्यांच्या ध्यानात आलं. आता मात्र फाईट होणार आहे. मराठीसुद्धा आता बोगस जाती घातलेल्या बाहेर काढणार आहेत आणि ते निघातात. हे त्यांच्या लक्षात आलं आहे आता. त्यामुळं यांनी काय करावं, काय म्हणावं, त्यापेक्षा सरकारला मराठीची सुद्धा गरज आहे. नुसत्या जातीची गरज नाही. त्यांचं काय नुसतं थोडे माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ त्याच्यावर सरकार नाही चालणार. तो का सगळ्या माळ्याचा नेता नाही, तो का ओबीसीचा नेता नाही, थोड्या माळ्याचा नेता आहे. म्हणजे काय त्याच्या जीवावर सरकार चालवायचं का? आता इथं मराठीसुद्धा गरज आहे सरकारला. त्यामुळे जे आरला धक्का बी लागू शकत नाही. जे आरला धक्का लागल्यावर सांगतो यांना मी. या बैठकीमध्ये भुजबळ काही दाखले घेऊन आलेले होते. त्यांनी दाखले दिले, अधिकाऱ्यांचा देखील दाखला दिला की या ठिकाणी हे बनावट प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्ट केलंय की खोटे आणि खडाखोड केलेले कागदपत्र जर असतील तर ते अधिकारी जबाबदार आहेत, त्याच्यावर कारवाई होईल. कारवाई कसं काय होईल? पूर्वीचे कागदपत्र, पूर्वीचे डॉक्युमेंट आहेत, पूर्वीचं लेखाजोखा आहे, दस्तावेज पूर्वीचा आहे. ते सगळ्या काही सांगा आणि तुम्ही ऐकणार म्हणजे काय फुकट समजता काही? काय संबंध आहे खाडाखोडला? यांनी 16% मग आम्ही सांगतो चल, त्यांनी सांगितलं ना खाडाखोड केली आणि चल मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो 16% घेतलेलं आरक्षण खाडाखोड करून बोगस घेतलेलं कर रद्द. चल कर रद्द. ते 16% आरक्षण दिलेलं 1994 जे आर. त्याच्यानंतर दर वर्षाला 30-40, 30-40, 20, 12, 13 अशा जाती घातल्या. काढ बाहेर. फुकट समजता का? काय खाडाखोड केली? पूर्वीचा दस्तावेज आहे. पूर्वीच्या लोकांचं लिहिणं चिडबिड होतं. पूर्वीचं थोडे लोक शिकलेले होते. कुणी कू लिहायचं, कुणी कुण लिहायचं, कुणी कुळंबी लिहायचं, कुणी कुणबी लिहायचं, कुणी शेती लिहायचं. पूर्वी जुने लोक थोडे शिकलेले होते. अधिकारी जरी असला पूर्वीचा दस्तावेज लिहिणारा तरी त्याचे हात थरथर कापायचे. काहीचे कापत नव्हते लेथानं. पूर्वीचा दस्तावेज आहे ते पूर्वीचं लिहिलेलं आहे. पूर्वीचा दस्तावेज पूर्वीचं लिहिलेलं आणि त्याला खाडाखोड केला म्हणता का? काहीतरी म्हणायचं आणि समाजाचं वाटोळ करायचं. अजिबात सहन नाही करून घेणार मी. एक बी प्रमाणपत्र रद्द नाही झालं पाहिजे. एक बी, एक सुद्धा. नाटकच नाही करायचं अजिबात. बरं, या सगळ्यावर असं जी आर काढला गेलाय त्याचा चुकीचा अर्थ काढून चुकीचे प्रमाणपत्र दिले असतील तर त्याची चौकशी केली जाईल असं बावनकुळे म्हणाले. कर ना बाबा चौकशी. तुला सांगितलं ना 94च्या जी आरची चौकशी कर. ती कर ना आधी. इकडं कोणकडे घुसतो तू? सध्या ना आधी 2-4 नेते होते, नाव नाही घेत मी आता, फडणवीस साहेबाला कळाले ते नेते. आणि आता बावनकुळे. देवेंद्र फडणवीसला मुंडक्यावर टाकायचं आहे त्याला. त्या बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडक्यावर टाकणार आहे. त्यासाठी त्याचे ते प्रयोग चालू आहेत. मराठीचे नेत्याचे मागं लागला बावनकुळे. मराठीच्या उद्योगपतीच्या मागं लागला बावनकुळे. मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागं लागला बावनकुळे. याला काही दिलं तर नाही दिलं की लगेच खोटं नाटक केलं म्हणजे अधिकाऱ्याला लगेच सस्पेंड करतो. संभाजीनगरचा कोणतरी केला. हे मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे ओबीसीचे काही मंत्री 4-2 यांनी सुरू केले. आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागं लागायला सुरुवात करणार आहे. एकदा आता जरा नीट झालो मी यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतो. मी तोच करणार आता. हो, आता भाषेच्या लक्ष वापर लागणार तेव्हा मराठी टिकणार आहे. इतकी शाळा आहे. मराठीचे मोठे अधिकारी यांना खपानात, मराठीचे नेते यांना खपानात, या ओबीसीच्या 2-4 मंत्र्याला, उद्योगपती खपानात. यांनी काय करायचं? उद्योगपतीला जवळ घ्यायचं. देवडे नाही लावतो चौकशी लगेच मधी आणि दिलं की मग नाही चौकशी. अधिकारी बोगस काम नाही केलं किंवा त्यांनी काही फ्रॉड नाही केलं, त्यांनी यांना काही नाही घेतलं तरी म्हणायचे यांनी घेतले, ट्रॅपमध्ये घाला. फक्त मराठीचे अधिकारी संपवायचे, मराठीचे नेते बदनाम करून संपवायचे. हे 2-3 टार्गेट यांनी केलेत आणि त्याच्यात आघाडीवर बावनकुळे. आणि हे केल्यामुळं मग मराठी नाराज होणार देवेंद्र फडणवीसवर. हे कामसुद्धा करायचं आहे. देवेंद्र फडणवीसपासून मराठी तुटले पाहिजे याच्यासाठी आग्रहानं काम. ओबीसी नेत्या 4-5 नेत्यापैकी हे बावनकुळे एक
आता आम्ही यांच्या भ्रष्टाचार काढतो मग तुम्ही आमच्या मराठ्याच्या अधिकाऱ्याच्या नेत्याच्या मागे लागलात का तुम्हाला जेलात घालतो आम्ही. असंही म्हणजे ओबीसीच्या ताटातलं कोणाला देणार नाहीत आम्ही. अरे तो ह्या ताटात खातो आमचंच खातो तो हो ताट कोणचं आहे काय गाचपाण्याचं आमचंच खातोय तो हाही कोणचं ताट आमचंच खातो. तुला काय आरक्षण मिळालं माहिती आहे का म्हणा तुला हां कोण बावनकुळेच म्हणला का त्याचं का लहानपणी तोंडाला दूध पोळवलं होतं का ना गरम तिकूनच त्याला माहिती आहे का तू जात का आली आरक्षणात माहिती आहे का तुला मला ज्यांनी बोलाव ज्यांनी स्वच्छ आरक्षणात गेलेला आहे खरा त्यांनी बोलाव तू केव्हा आलेला आहे तुला माहिती आहे का म्हणा आरक्षणात हां सगळ्यात आधी तू बाहेर निघतो म्हणा मग ध्यानात ठुई तू आम्हाला म्हणतो ना सगळ्यात आधी आरक्षणातून तू बाहेर निघो तू बघ वाचून एकदा बघ आपला सल्ला घेऊन बघ बावनकुळे साहेब सगळ्यात आधी तू निघतोय बाहेर बघ निघतो का नाही वाचून बघ एकदा. सरकारला OBC तुम्ही पकडण्याचा प्रयत्न केलाय GR रद्द करा नाही तर राज्यभरामध्ये आंदोलनं मोर्चे आणि उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात पुन्हा उपोषण अशी उत्तरं मिळणार का? 10 तारखेला नागपूरला मोर्चा काढायचा. ते लाल्याने सांगितलं असं काढायचं दिल्लीच्या लाल्याने राहुल गांधीनी लाल्याने सांगितलं असं या गुलाब्यालाही झाल्या गेले शिंगरे जमले तर लाल्या गुलाल्या बैलाची जोडी काँग्रेस सध्या मराठीच्या विरोधात आहे. लाल्या त्याला आता शेंगा उपटायला ठेवावं लागेल इथून पुढे मराठ्याच्या नादी लागल्यावर काँग्रेसचा भोगाच होत असतो. ओबीसी जनतेची डोकी फोडली जात आहे प्रचंड दरी निर्माण करण्याचं काम GR कडून सुरू आहे असं GR दगड आणतो काय PDTR म्हणाले. GR दगड आणतो GR कसं काय डोके फोडी ते गेलं ते लाल्याने जसं सांगितलं तसं बोलत होते दिल्लीच्या लाल्याने सांगितलं बोलायचं आणि मग हे बोलतोय काँग्रेस सध्या मराठ्यांचा उपकार फेडीत आहे. हां ते काम चालू आहे कोणाच्या बापालाची पेन नाही GR रद्द होणं एवढं सोपं नाही. आमच्या हक्काचं गॅजेट आहे आमचा सरकारी दस्तऐवज आहे सरकारी महसुली पुरावा आहे तो टप्पर नाही कोणाची ओरिजिनल आरक्षण आहे ओरिजिनल खरं मराठ्याचं कुणबीचं आणि मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे कोणीच काय करू शकत नाही. इथं काय तुम्ही जी घाट घातला ना मराठीचे अधिकारी मराठीचे नेते आणि मराठीचे व्यावसायिक संपवायचे ते थांबवा नाही तर तुमच्यावर लय बेतन आणि दुसरा घाट घातला आहे तुम्ही मराठ्याला आरक्षण नाही मिळून द्यायचं हे बी थांबवा नाही तर देवेंद्र फडणवीसपाशी तुमच्यामुळं ह्या ओबीसीच्या 2-4 मंत्र्यामुळं फडणवीसपाशी मराठीचे लोकसुद्धा नाही राहायचे. आणि मग फडणवीस त्यांनाही सांगतो तुम्ही मराठ्यांना साथ द्या तुम्हाला कोणी संपितं नाही आणि कोण संपितं ते बघू बी मग. 58 लाख ओबीसी समाज अडचणीत आलेला आहे आणि त्यासोबतच अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे अशा प्रकारचा मेसेज ओबीसी समाजामध्ये फिरवला जातो. ओबीसी समाजात नाही रे बाबा ओबीसीचा काय संबंध आहे ओबीसी समाज गोरगरीब ओबीसीला वाटतं मराठ्याच्या नोंदी आहेत मराठ्याचं गॅजेट आहे दिलं पाहिजे आरक्षण हे ओबीसीच्या जीवावर राजकारण करणारे हे येतं हे पुढं नेते हे एवढेच फक्त ओबीसीच्या जीवावर यांना मंत्री लागतं यांना राजकारण करायचं आहे त्यांच्या जीवावर पोटं भरायचे त्यांना हे मंत्रिपदं मिळण्यासाठी आमदार होण्यासाठी हे फक्त जातीचे नेते ओबीसीचा फायदा घेतात एवढंच बाकी काही नाही ओबीसीचा काही संबंध नाही. असा ओबीसी असूच शकत नाही महाराष्ट्रात की मराठ्याच्या नोंदी असून सुद्धा त्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणणारा ओबीसीच असू शकत नाही. हां हे खरं आहे आमच्या नोंदी नाहीत आणि मग आरक्षण घेतो मग ओबीसी विरोध करेल पण ह्या महाराष्ट्रातला ओबीसीसुद्धा तेवढा हुशार आहे की त्याला वाटतं आपल्या लेकरा बाळाला आरक्षण आहे तर मराठीच्या लेकरा बाळाला असलं पाहिजे आणि जर मराठ्याच्या नोंदी आहेत तर मग तर मराठ्याला दिलंच पाहिजे. ह्या विचाराचा स्वच्छ चारित्र्यवान विचाराचा गरीब ओबीसीसुद्धा या महाराष्ट्रात आहे त्याच्यामुळे ओबीसीचं काही संबंध नाही. हे जातीनं पछाडलेले कुत्रे एवढे 2-3 हे 58 लाख ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या सांगितलं जाते ती परिस्थिती तशी नाही आहे आणि जे आंदोलन करते ते मराठा समाजाची फसवणूक करताय. मंडळ आयोगाच्या विरोधात ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जावं कायद्याचं राज्य आहे असं पडळकर म्हणतात. काय ते कुणाला म्हणे मला हो मग त्याचा काय संबंध मला कसं काय म्हणलं आंदोलन करते मराठा समाजाची फसवणूक करत आहे तुम्ही जे म्हणाले ना की 1954च्या विरोधात जाणार मी काय त्याच्या विरोधात कधी बोललेलो नाही त्याच्यामुळे मी आधी बघतो ते नंतर त्याचा काय संबंध मला बोलायचा त्याला बोलतच नाही मी पण ते मंडळ आयोगाच्या विरोधात ज्यांना जायचं ते मी बघितलं नाही मी बघतो आधी बाईट दिलाय त्यांनी. हा ना मग ते नाही मी बघतो ना काही वेळेस काय होतं असाच विश्वास ठेवून बोललं जातं माणसाकडून कारण 1-2 वर्षात ते काही बोललेलं नाहीत मीही त्यांना काही बोललेलो नाही
हां त्याच्यामुळे त्याचा काय बोलायला समान नाही इकडं अजिबात. या बैठकीमध्ये छगन भुजबळ म्हणजे डुकून बी बघायचं नाही. या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक झालेले होते. हैदराबाद गॅजेट बाबत शासन निर्णय कसा काढला असा बैठकीत सवाल विचारण्यात आला. काय काढलं? हैदराबाद गॅजेट बाबत शासन निर्णय कसा काढला, जी.आर. कसा काढला? कोण म्हणलं? छगन भुजबळ. त्याचे गेलेला माणूस आहे रावते. ते जातीनं पछाडलेलं आहे. जातीवादाचा नरकासूर आहे अलिबाबा तो. जातीवादाचा अलिबाबा नरकासूर आहे तो. ते जातीत हे काय नाही, याला नरक चिवडायची सवय लागलेली. त्यांनी सगळ्या जातीचा खेळ केलेला आहे. कसा काढला, कसा कॅबिनेट मंत्री येऊन कसा नाही, सरकारमध्ये राहून कसा काढला विचारतो. तू काय कॅबिनेट मंत्री केलं राव याला त्या पदावर ना खरंच ठेवायला नाही पाहिजे फडणवीस साहेबांनी. फडणवीस साहेबांना 7.5 जर या सरकारच्या मागची काढायची असेल तर त्याला हुसकून देणं गरजेचं आहे तिथून लवकर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.